नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे आम्ही सिंगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता वेगवेगळ्या प्रकारची आपण भाजी केलेलीच आहे, तर आता आपण ही पण भाजी करून पाहूया। तर ही आहेत मक्याच्या दाण्यांची भाजी। तर त्यासाठी काय करायचं आहे, कणीस घेतलेला आहे मी इथं, त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। तर ते आधी आपण उकडून घ्यायचे आहेत, छान असे उकडून घ्यायचे। त्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि जास्त पण अशी पेस्ट करायची नाही आहे, थोडं मोठं मोठंच ठेवायचं आहे। मिक्सरला किमान 1-2 वेळेस फिरवलं तर याची छान अशी जाडसर पेस्ट बनते। तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडं मोठं मोठंच ठेवलेलं आहे। तर त्यानंतर आता आपण त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचा आहे। त्यानंतर 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे। बेसन तुम्हाला जितकं त्या पिठामध्ये किंवा त्या मिश्रणात मावेल इतकं घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, पाव चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे। तर यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण ऑलरेडी मक्याच्या मिश्रणाला ओलावा असतो, त्यामुळं आहे त्यामध्येच आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। नेहमीप्रमाणे जशी आपण भाजी काढतो त्याप्रमाणे भाजी तळून घ्यायची आहेत। जास्त पण हाय फ्लेमवरती भाजी तळून घ्यायची नाही आहेत, कारण आतला पण भाग शिजला पाहिजे यासाठी। तर मध्यम आचेवरच आपण ते भाजी तळून घ्यायचे आहेत। तर अगदी सोनेरी रंगावरती म्हणजे ब्राऊन कलरवरती आपण ही तळून घ्यायची आहेत। तर इथे आपली भाजी अशी छान अशी तळून झालेली आहेत। तर मस्त अशी कुरकुरीत होतात, गरम गरम तर अगदीच चांगली लागतात। तर ही भाजी तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा तशी जरी खाल्ली तरी पण चांगलीच लागतात। तर हे आतून देखील तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ही छान शिजली गेलेली आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, आतून देखील तितकी छान झालेली आहेत, सॉफ्ट अशी झालेली आहेत। तर बघा, अद्विकाने देखील केल्या एक उचललाच गरम गरम असतानाच तिने देखील खाल्लेला आहे। तर एकंदरीतच काय की अशी वेगळी भाजी जर तुम्ही मुलांना करून घातली तर ते अगदीच आवडीने खातील। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।